भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम 2024 जाहीर झालेला होता. त्यानुसार 7 मे 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या कालावधीत जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली. ही प्रक्रिया अत्यंत शांतपणे सुरळीतपणे पार पडली. काही किरकोळ घटना घडल्या, परंतु प्रशासनाने त्यावर तात्काळ उपाययोजना करून मतदानाची प्रक्रिया सुरळीत चालू केली. सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी सन 2019 मध्ये 58.46% मतदान झालेले होते. त्यात सन 2024च्या निवडणुकीत 0.73% वाढ होऊन 59.19% मतदान झाले आहे. रखरखत्या उन्हातही मतदारांनी मतदानासाठी मतदान केंद्राबाहेर लांबच लांब रांगा लावलेल्या होत्या. प्रत्येक मतदान केंद्रावर जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी मंडप टाकून सावलीची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच अन्य सोयी सुविधा देण्यात आल्या होत्या. अनेक मतदान केंद्रांवर मतदारांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयी सुविधांबाबत समाधान व्यक्त केले. मागील काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात उष्णतेची लाट आल्यासारखे वातावरण होते. जवळपास 44.4 डिग्री सेल्सिअस तापमान गेले होते. अशा वातावरणात ही मतदार मतदानासाठी बाहेर पडला. प्रशासनाने प्रत्येक मतदान केंद्रावर सावली, पिण्याच्या पाण्याचे शुद्ध पाणी, उष्णतेचा त्रास होऊन डिहायड्रेशन झाल्यास तात्काळ ORSचे पाणी मिळावे यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली होती. जिल्ह्यातील 30,617 मतदान केंद्रांवर जिल्ह्यातील 3,617 मतदान केंद्रांवर मतदारांसाठी सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी स्वतंत्र नोडल अधिकारी यांची नियुक्ती करण्यात येऊन त्यांना अतिरिक्त मोठा कर्मचारी वर्ग देण्यात आला होता. महापालिका हद्दीतील 772 मतदान केंद्रांवर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या. तर नगरपालिका मतदान केंद्रावर व ग्रामीण भागातील मतदान केंद्रावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी सर्व पायाभूत सोयी सुविधा निर्माण करून त्याची खात्री केली व मतदारांना कोणताही त्रास होणार नाही यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्टपणे नियोजन केले. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.